कवाड संघ जिंकला तर कवाड आणि पिंपळनेर यांच्यामध्ये चिठ्ठी उडेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सूचना येते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती सूचना. ऑनगोईंग मॅच कवाड विपक्ष नक्षत्र 11 चौदरपाडा असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. कवाड संघाचा विचार केला तर मात्र संघाच्या माध्यमातून देखील अंबाडी कवाड असोसिएशन मध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या बाजूला आमने लोणाड परिसरामधील नक्षत्र 11 चौदरपाडा हा संघ देखील तितकाच बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतोय. कुठला संघ इथून मॅच जिंकेल आणि त्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल ते देखील पाहणं महत्वाचं असेल. तर ऑनगोईंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. ऑनगोईंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती आदित्य पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला किरण आणि वैभव ही जोडी मॅच ला होती सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. कॅच होती. कंप्लीट फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन आणि आपण पाहतोय अप्रतिम झेल जी मात्र टिपण्यात आली. फलंदाज वैभवची केस संपुष्टात. वैभव बॅक टू दी पवेलियन. धीरज आणि किरण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. पहिलाच चेंडू आणि त्यावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस देखील खेचून मारण्याचा प्रयत्न मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळाला. मात्र डीपमध्ये वेकेंट एरिया. अशा परिस्थितीमध्ये लॉंग लेगला क्लिअर करत चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय. हा कमबॅक करून देणारा चौकार. बॉल विकेट आणि त्यानंतर कमबॅक करणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल जाऊन पोचती आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 या आकड्यावरती. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो मॅच रफ अँड टफ होईल यात काही शंकाच नाहीये. पुन्हा एकदा वेगाला कल्पकतेने उत्तर देण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप मारायचा प्रयत्न होता. अपील तर करण्यात आली होती मात्र स्वतःवरती विश्वास इथे दाखवला जातोय. टीमची टोटल 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. फायरन विथ द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा च्या मात्र धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी आदित्य करतोय. नो डाऊट ॲट ऑल. एक चौकार पाहायला मिळाला मात्र तो देखील मिस्टॅम स्ट्रोक होता आणि त्यामुळे मी आदित्यचं कौतुक करेल. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये आदित्य इथे गोलंदाजी करतोय पूर्ण प्रकारे संघाला सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट वरती ठेवले. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो कवाड संघ आहे ज्या संघाकडे देखील गुणवत्ता ठासून ठासून भरलेली पाहायला मिळते.
इथे रिव्हर्स साठी पाहायला मिळतोय. तेच तराट गोलंदाज आणि तेच तरार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉटबॉलची समाप्ती अशी मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. 5 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आपण पाहू शकतो. एकंदरीत 3 षटकांचं पूर्वार्ध 3 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. मात्र सध्याच्या स्थितीला मी म्हणेल ज्याप्रमाणे इथे कामगिरी होत होती आतापर्यंत नक्षत्र 11 चौदरपाडा संघाच्या माध्यमातून उल्लेखनीय होती. मात्र इथे व्हाईट बॉल येतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला पुढे जातीये, जाऊन पोहोचलीये 6 या आकड्यावरती. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो पहिली मार्गस्थ आदित्यने सध्याच्या स्थितीला मी म्हणेल प्रभावित केलंय ज्याप्रमाणे तो गोलंदाजी करतोय. अजून एक चांगला चेंडू, यू मिस आय विल डेफिनेटली इट असं म्हणावं लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये लागतोय पहिला दुसरा मोठा धक्का 6 या आकड्यावरती सध्याच्या स्थितीला कवाड संघाला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला किरण बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकामध्ये पूर्ण प्रकारे आदित्यने डॉमिनेटिंग कामगिरी केली आहे. पूर्ण प्रकारे फ्रंट फुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्षत्र 11 चौदरपाडा चांगल्या प्रकारची कामगिरी होतीये चौदरपाडा संघाच्या माध्यमातून. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे, इनफिल्डला भेदला आणि त्यानंतर बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. मिथिल धावा 4 वारवरती पलटवार आणि येतोय हा शेवटच्या चेंडूवरती सुपर चौकार. पहिली कंप्लीट होती टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धाव फलकावरती आहेत. बॉलिंग मार्क वरती प्रतीक येतोय, कशी कामगिरी प्रतीक करेल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. ऑन गोईंग मॅच, बिग बॅटल, काटेकी टक्कर असलेले 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आमने लोणाड परिसरामधील क्रिकेट. इथे देखील मी स्टॅम्प स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच होती, कंप्लीट फलंदाज होतोय बाद. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशन वरती जायला, ट्रेन सुटायला आणि धावा बनवण्यात, विकेटचं पतन होण्यात एकच वेळ. तिसरा गडी बाद होईल 10 आकड्यावरती. धीरज बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. तिसरा गडी बाद होईल 10 या आकड्यावरती. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये फ्रंट फुट वरती नक्षत्र 11 चौदरपाडाला नावला साजेशी कामगिरी करणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं आणि तशी कामगिरी देखील होत असताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, एसटी रक्षक, पुन्हा एकदा विकेटचं पतन. 1 ब्रिंग्स 2 असं क्रिकेटमध्ये समीकरण आपण पाहतो आणि तोच इथे कंप्लीट होतोय. फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक दुसरा आदरा लागतोय. विकी बॅक टू दी पवेलियन.
सोबतीला आता आपल्याला पाहायला मिळतील निलेश जे मात्र येतात. एकंदरीत जर पाहायला गेलं तर ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेली. त्यानंतर मिडल ऑर्डरला सुरुवात होत असताना पाहायला मिळाले आणि बॅक टू बॅक विकेट देखील पडत असताना पाहायला मिळतात. मधल्या फेरीमध्ये एखाद्या खेळाडूला इथे अँकर रोल निभवणं गरजेचं आहे. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. गॅपमधून चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी संघर्षमय चौकार येतोय. फलंदाज आपण पाहतोय निलेशच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर आलेला चौकार कुठे ना कुठे बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कवाड मात्र कमबॅक तो संघ देखील करू शकतो, यात काही शंका नाहीये. लोवा फुल टॉस बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एफर्ट तर चांगला पाहायला मिळतोय. फेकी वाईडिश होती आणि त्यानंतर कंप्लीट झाली 2 धावा. सिंगलचं रूपांतर 2 धाब्यांमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. या ज्या चुका आहेत त्या टाळणं गरजेचं आहे. पहिले 2 चेंडू 2 विकेट, तिसरा चेंडू चौकार आणि चौथ्या चेंडूवरती एकंदरीत 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची टोटलला जाऊन पुसली 16 वरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा ज्या मात्र स्कोरबोर्डवरती लागलेल्या पाहायला मिळतील. आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडूंचा काही अजूनही शिल्लक या ओव्हर मधला. इथे देखील मिसटॅम स्ट्रोक आहे. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि कंप्लीट होती. सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा याच्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे जातीये 18 या आकड्यावरती. आणि संपायर रिव्ह्यू सर की बॅटिंग रिव्ह्यू? बॅटिंग रिव्ह्यू असेल. नॉट आउट, नॉट आउट असं डिसिजन आहे. क्या बात आहे. तीक्ष्ण नजर आमच्या स्क्वेअर लेग पंचांची. सोनू रातांबे उर्फ निशांत यांचं देखील कौतुक करेल. आणि इथे आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. 5वा गडी बाद होईल आणि अशा रीतीने 2 षटकांची समाप्ती. 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती. 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रज्वल आपण देखील रेडी राहायचं नेक्स्ट मॅच साठी. नवीन फलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतील. विकी स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. विकी यांच्याकडे अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे कॅलिबर देखील आहे. मात्र नावाला साजेशी आता कामगिरी करावी लागेल. समोर जर पाहिलं तर एक बलाढ्य संघ, ज्या संघाने भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती स्वतःच्या नावाची दखल निर्माण करून दिली आहे असं नक्षत्र 11 चौदरपाडा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांची होतीये. इथे चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी होती. एक्सपेक्ट केलं त्यापेक्षा चेंडू थोडा खाली राहतोय. उसळी कमी मिळाली. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्क वरती रोहन आपल्याला पाहायला मिळतील. रोहनकडे देखील कॅलिबर आहे. प्रत्येक खेळाडू इथे स्वतःच्या नावाची दखल घेण्यास भाग पाडतोय. मिसटॅम स्ट्रोक. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. कंप्लीट होती. एक सिंगल धाव. एडिशन नंबर 2 आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 19 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एडिशन क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या वर्षीचा जर विचार केला, मागच्या पर्वाचा जर विचार केला
इथे देखील स्ट्रोक चांगला आहे डीप मध्ये फिल्डर आहेत कॅच होती कंप्लीट फलंदाज होतोय बाद 6वा गडी बाद होईल 19 या आकड्यावरती अप्रतिम झेल पाहायला मिळाले आणि राहुल बॅक टू दी पवेलियन. सो मच 6वा गडी बाद होईल 19 या आकड्यावरती. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये नक्षत्र 11 चौदरपाडा फ्रंट फुट वरती पाहायला मिळतो. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, यावेळेस दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळेल. संघर्षाचं बिगुल वाजवणारा संघर्षाचं शंखनाद फुंकणारा अतुलच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवरती इंडिव्हिज्युअल फेस करत असताना सिक्सर. पहिलाच बॉल अतुल फेस करत होता, संघ अडचणीमध्ये होता. अशा परिस्थितीमध्ये अतुलच्या बॅटमधून आलेला सुपर सिक्सर पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडेसे ऑन साइडला शफल झाले होते आणि त्यानंतर जर पाहिलं तर चांगल्या प्रकारची कामगिरी त्याची पाहायला मिळाली. मात्र इथे कमबॅक होतोय. 7वा गडी बाद होईल 25 या आकड्यावरती. पंचवीस जावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. ऑनगोईंग मॅच, एका बाजूला कवाड संघ, दुसऱ्या बाजूला नक्षत्र 11 चौदरपाडा पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि इथे आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. 8वा गडी बाद होईल 25 या आकड्यावरती. 25 जावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 26 जावेंचं टार्गेट जे मात्र इथे सेट करण्यात येतोय.
जर पाहिलं तर 26 धावेंचं टार्गेट आहे, मात्र कवाड संघ देखील कुठे छोटं नाव आहे, त्यांच्याकडे देखील कॅलिबर आहे. किरण बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. किरणचं हे षटक इम्पॉर्टंट असेल. मागच्या मॅच मध्ये नक्कीच मिस्टेक पहिल्या 3 चेंडूंवरती झाली होती, मात्र त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती किरणने कमबॅक केलं होतं. मात्र इथे पहिल्या चेंडूपासून त्याला कमबॅक करणं गरजेचं असेल. दुसऱ्या बाजूला विकी आणि प्रतीक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मॅचला होती सुरुवात. ऑल द बेस्ट फॉर द टीम. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय अगदी चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, मात्र एफर्ट चांगला पाहायला मिळाला. 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होतीये. 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी 24 धावांची गरज. 17 चेंडू 24 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. त्यावरती 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती लगेच आक्रमक पवित्रा आपल्याला पाहायला मिळतोय. विकीच्या माध्यमातून आला ह्या चौकार. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्विक वनचा वापर करण्यात आला होता. टप्पा पडला, चेंडूने वळण घेतलं, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. समीकरण येऊन टेपलंय 15 चेंडू आणि 20 धावेंची गरज. 15 चेंडूंमध्ये 20 धावेंची गरज. 8ची सरासरी प्रति षटकामागे इथून मेंटेन करावी लागेल. हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे आपण पाहतोय हा वाईट बॉल येईल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. या मिस्टेक्स आता टाळणं गरजेचं आहे. आजच्या दिवसाचा विचार केला तर बलाढ्य संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. भिवंडी मधील क्रिकेट आज आपल्याला अनुभवायला मिळतोय. इथे देखील चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले पाहायला मिळतील. टीमची टोटल 7 बिनबाद 7 धावा. ओव्हर नंबर पहिली सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला 7 या आकड्यावरती. यावेळेस फटका चांगला आपल्याला पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय लॉंग लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आपल्याला पाहायला मिळेल येतोय मोठा स्ट्रोक. मिनिमम की मॅक्सिमम पाहणं महत्वाचं आणि येस मॅक्सिमम सिक्सर. तेरा धावा धाव फलकावरती. 13 चेंडू आणि अजूनही 13 धावेंची गरज. 13 चेंडू आणि 13 धावेंची गरज. अजून एक चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस देखील गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळेल. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू फरार सीमा पार. मितील धावा 4. येतोय पलटवार. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद 17 धावा. सतरा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. अगदी आजच्या दिवसाचा विचार केला तर भिवंडीमधील अनेक तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅचचा हिरो ऋतिक, ज्याचा मी सातत्याने उल्लेख करतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती भिवंडी विभागामध्ये अपकमिंग रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूची ओळख आहे. दुसऱ्या बाजूला अगदी आपल्या व्यासपीठाजवळ प्रज्वल दळवी आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिशा अँड मल्हारी 11 आई गावदेवी क्रिकेट संघ धुंडा वडवली टीमचा तारणार म्हणून ज्याची ओळख आहे प्रज्वल दळवी, तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं नाव देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खूप मोठं आहे. विजयासाठी 9 धावांची गरज. 12 चेंडू 9 धावा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये मॅचची पूर्ण प्रकारे विकीने हवा काढून टाकलेली आहे. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. मात्र खेळपट्टीचा जर विचार केला तर लेफ्टी बॅटरसाठी थोडंसं
बॅकफुटवरचं ही खेळपट्टी आहे, इथे कंप्लीट होती सिंगल धाव आणि सिंगल धावेवरती समाधान मानावं लागते. 11 चेंडू 8 धावांची गरज. इथून चौदरपाडा संघ जर जिंकला तर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चौदरपाडा विपक्ष ढुंडा वडवली, मात्र कवाड संघ जर जिंकला तर मात्र पिंपळनेर आणि कवाड या दोन संघांमध्ये लॉर्ड्सचा कार्यक्रम होईल. अठरा धावफलकावरती फक्त 8 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 8 धावा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती येणारी 10 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. बॉल चालला डीप मधून, मिड विकेट रिजन मधून, बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकीचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, सिक्सर. फक्त 2 धावांची गरज. 9 चेंडू आणि 2 धावा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील स्ट्रोक चांगला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. सामना झालाय फिनिश आणि नक्षत्र 11 चौदरपाडा संघाने सामना जिंकलाय. वेल प्ले टीम, हार्ड लक टफ लक इथे आपण देणार आहोत. कवाड